नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कोलंबी। इथे कोलंबी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे लसूण अद्रकची पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, हे असं सर्व याला लावून घ्यायचं आहे। हे असं छान इथे मसाला लावून ठेवलेला आहे। तर आता इथे मसाला हे लावून ठेवलेला आहे। इथे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची चिरून घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर। कढई तेल गरम झालेलं आहे। छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हा इथे कांदा लाल झालेला आहे। आता हे मसाला लावलेला हे असं परतवून घ्यायचं आहे। बघू शकता इथे छान असं तेलामध्ये फ्राय झाले हे बघा, मस्त छान असं तेलामध्ये फ्राय होते। आता टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो छान असा बारीक चिरलेला आहे, तो परतवून घ्यायचा आहे सोबतच। तर हे असं छान सुक्क कोलंबी मस्त। आता इथे तेल सुटेपर्यंत टोमॅटो शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे। वरती पाणी ठेवायचं आहे थोडं। बघूया इथे हे बघा पाणी सुटलेलं आहे। कोलंबीलाच ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही। तर हे छान शिजेल तोपर्यंत ह्याला छान मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे। पुन्हा झाकण ठेवायचं आहे। बघूया हे बघा छान असं शिजलेलं आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे। बघूया हे बघा छान असं मस्त आपलं सुका कोलंबी झालेला आहे मस्त। मी टोमॅटो जास्त वापरला आहे, त्याच्यामुळे कोकम घातलेलं नाही। तुम्हाला घालायचं तर घालू शकता। बघूया हे बघा असं छान शिजलेलं आहे। तर हे आपलं असं कोलंबी छान तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।